हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास फर्स्ट लेसन नंबर 7 इंट्रोड्युसिंग 1 to 9. तर पहा, मुलांना नर्सरी LKG UKG मध्ये नंबर्स आयडेंटिफाय झालेले आहेत. काय झालेले आहेत? नंबर्स आयडेंटिफाय झालेले आहेत. किती? 1 to 100, 200, 300, 400 नंबर्स आयडेंटिफाय झालेले आहेत. रीड करायला शिकलेत, लिहायला शिकलेले आहेत. तर या वर्षी आपण आयडेंटिफिकेशन सोबत काउंटिंग करायला शिकवणार आहोत. या लेसन मध्ये आपण काय पाहणार आहोत? आयडेंटिफाय तर करून द्यायचंच आहे, इंट्रोड्युसिंग तर करून द्यायचंच आहे, प्लस त्यांना काउंटिंग पण शिकवायचं आहे. काय करायचं आहे? काउंटिंग पण शिकवायचं आहे. काउंट हा कशाशी रिलेटेड आहे? ॲडिशन. जर मुलांना काउंटिंग आलं तर ते ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करू शकतात. चला तर पाहून घेऊया. रीड, ट्रेस अँड राईट. रीड, ट्रेस अँड राईट. खाली बॉक्स दिलेला आहे. बॉक्समध्ये दिलेला आहे 1 नंबर दिलेला आहे. काय दिलेला आहे? 1 नंबर दिलेला आहे. तर फर्स्ट बॉक्समध्ये कुठला पिक्चर आहे? सन. हाऊ मेनी सन्स देअर आर? किती सन आहेत बॉक्समध्ये? देअर आर 1 सन. देअर आर 1 सन. काउंट करायला लावायचं आहे मुलांना. किती आहेत सन? 1 आहे. 1 सन. नेक्स्ट बॉक्समध्ये दिलेला आहे क्यूब्स. हाऊ मेनी क्यूब्स देअर आर? किती क्यूब्स आहेत तिथं? 1. किती क्यूब्स आहेत? 1. देअर आर 1 क्यूब्स. दॅट आफ्टर नेक्स्ट पिक्चर आहे बाउल. काय आहे? बाउल. तर त्या पिक्चरमध्ये किती बाउल्स आहेत? 1. हाऊ मेनी बाउल्स देअर आर? देअर आर 1 बाउल. देअर आर 1 बाउल. नेक्स्ट पिक्चर आहे फिंगर. हाऊ मेनी फिंगर्स देअर आर? हाऊ मेनी फिंगर्स देअर आर? देअर आर 1 फिंगर. देअर आर 1 फिंगर. अशा प्रकारे आपल्याला मुलांना नंबर काउंटिंग पण करून घ्यायचं आहे आणि नंबरला इंट्रोड्यूस पण करून घ्यायचं आहे. मुलांना समजून घ्यायचं आहे, काउंट करायला लावायचं आहे, किती पिक्चर आहेत, किती ऑब्जेक्ट आहेत, तरच मुलं हे सांगू शकतात. नेक्स्ट आहे रीड, ट्रेस अँड राईट नंबर 2. काय आहे? नंबर 2. तर काही पिक्चर्स दिलेले आहेत आपल्याला. त्या पिक्चर्सला आपण डिस्क्राईब करूया. काय म्हणलेलं आहे पहा. हाऊ मेनी आईज देअर आर? किती आईज आहे तो? देअर आर 2 आईज. काउंट करायला सांगा. 1 2 1 2. देअर आर 2 आईज. हाऊ मेनी आईज देअर आर? देअर आर 2 आईज. नेक्स्ट पिक्चर आहे क्यूब्स दिलेला आहे. हाऊ मेनी क्यूब्स देअर आर? काउंट करायला सांगा. 1 2. काउंट करायला सांगा. 1 and 2. देअर आर 2 क्यूब्स. देअर आर 2 क्यूब्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी लेडी फिंगर्स देअर आर? हाऊ मेनी लेडी फिंगर्स देअर आर? काउंट करायला सांगा मुलांना. 1 and 2. 1 2. देअर आर 2 लेडी फिंगर्स. देअर आर 2 लेडी फिंगर्स. नेक्स्ट पिक्चर आहे 2 फिंगर्स आहेत तिथं. तर क्वेश्चन विचारायचं मुलांना. हाऊ मेनी फिंगर्स देअर आर? हाऊ मेनी फिंगर्स देअर आर? देअर आर 2 फिंगर्स. काउंट करायला सांगायचं मुलांना. 1 and 2. 1 and 2. There are 2 fingers. There are 2 fingers. नेक्स्ट आहे नंबर 3. काही पिक्चर्स दिलेले आहेत पहा. हाऊ मेनी लिव्स देअर आर? किती लिव्स आहेत तिथं? काउंट करायला सांगा मुलांना. 1 2 3. किती आहेत? 1 2 3. देअर आर 3 लिव्स. देअर आर 3 लिव्स. नेक्स्ट आहे हाऊ मेनी क्यूब्स देअर आर? हाऊ मेनी क्यूब्स देअर आर? देअर आर 3 क्यूब्स. काउंट करायला सांगा मुलांना. 1 2 and 3. देअर आर 3 क्यूब्स. हाऊ मेनी ग्लासेस देअर आर? हाऊ मेनी ग्लासेस देअर आर? पहिला काउंट करायला सांगा मुलांना. 1 2 3. देअर आर 3 ग्लासेस. देअर आर 3 ग्लासेस. नेक्स्ट पिक्चर आहे फिंगर्स दिलेले आहेत. हाऊ मेनी फिंगर्स देअर आर? हाऊ मेनी फिंगर्स देअर आर? देअर आर 3 फिंगर्स. काउंट करायला सांगा मुलांना. 1 2 3. देअर आर 3 फिंगर्स. नेक्स्ट वन आहे नंबर 4. नेक्स्ट वन आहे नंबर 4. तिथं सुद्धा काही पिक्चर दिलेले. प्रत्येक पिक्चरमध्ये आपल्याला मुलांना क्वेश्चन विचारायचं आहे, काउंट करायला सांगायचं आहे, त्यानंतर नंबर्स विचारायचे की किती ऑब्जेक्ट आहेत किंवा किती थिंग्स आहेत. तर नेक्स्ट आहे 4th मध्ये काही पिक्चर्स दिलेले आहेत पहा. हाऊ मेनी ॲपल्स देअर आर? हाऊ मेनी ॲपल्स देअर आर? देअर आर
पहिला काउंट करायला सांगा आणि आन्सर्स द्यायला सांगा त्यांना. 1 2 3 4. देर आर 4 ॲपल्स. देर आर 4 ॲपल्स. नेक्स्ट वन आहे क्यूब्स. हाऊ मेनी क्यूब्स देर आर? 1 2 3 and 4. There are 4 cubes. There are 4 cubes. That after how many cars there are? How many cars there are? There are 4 cars. Count करायला सांगा मुलांना. 1 2 3 4. That after how many fingers there are? There are 4 fingers. There are 4 fingers. अशा प्रकारे नंबर 5, नंबर 6, नंबर 7 अँड नंबर 8 असेच आपल्याला काउंटिंग घेत जायचं आहे. नंबर 5 आहे. फर्स्ट पिक्चरमध्ये बीड्स दिलेले आहेत. बीड्स काउंट करायला सांगायचे आहेत मुलांना. 1 2 3 4 5. किती बीड्स आहेत? 5 बीड्स. देर आर 5 बीड्स. देर आर 5 बीड्स. नेक्स्ट बॉक्समध्ये आहेत 5 क्यूब्स दिलेले आहेत पहा. 1 2 3 4 5. देर आर 5 क्यूब्स. देर आर 5 क्यूब्स. नेक्स्ट पिक्चरमध्ये आहे टॉप. 1 2 3 4 5. किती टॉप्स आहेत? 5 टॉप्स आहेत. देर आर 5 टॉप्स. देर आर 5 टॉप्स. नेक्स्ट आहे फिंगर्स दिलेले आहेत. टोटल 5 फिंगर्स आहेत. 1 2 3 4 5. 5 फिंगर्सला 5 फिंगर्स आहेत. देर आर 5 फिंगर्स. देर आर 5 फिंगर्स. नेक्स्ट वन नंबर आहे 6. बलून्स दिलेले आहेत. काउंट करूया किती बलून्स आहेत पाहूया. 1 2 3 4 5 6. There are 6 balloons. There are 6 balloons. Cubes. 1 2 3 4 5 6. There are 6 cubes. There are 6 cubes. Next one आहे kite. Kites किती आहेत पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6. There are 6 kites. There are 6 kites. मुलांना काउंटिंग घेणं गरजेचं आहे. मुलं काउंटिंग करायला शिकतील तरच मुलं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतील. काउंटिंग जर जमलं नाही तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मुलांना येणार नाही. त्याच्या रिलेटेडच हे इंट्रोड्युसिंग 1 to 9 नंबर्स हा लेसन इथे ठेवण्यात आलेला आहे. फिंगर्स दिलेला आहे नेक्स्ट पिक्चरमध्ये. काउंट करूया. 1 2 3 4 5 6. 6 फिंगर्स आहेत. देर आर 6 फिंगर्स. देर आर 6 फिंगर्स. नेक्स्ट आहे 7. लॅम्प दिलेले आहेत. काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7. देर आर 7 लॅम्प्स. देर आर 7 लॅम्प्स. नेक्स्ट पिक्चर आहे क्यूब्स. किती क्यूब्स आहेत काउंट करून घेऊया पाहूया आपण. मुलांना काउंट करायला सांगायचं. आपण एकदा दाखवायचं. एकदा दोनदा मुलांना प्रॅक्टिस करायला सांगायचं. जोपर्यंत मुलं प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत काउंटिंग येणार नाही. 1 2 3 4 5 6 7. देर आर 7 क्यूब्स. देर आर 7 क्यूब्स. नेक्स्ट पिक्चरमध्ये दिलेले आहेत पेन. किती पेन्स आहेत पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7. There are 7 pens. There are 7 pens. There are 7 pens. फिंगर्स दिलेले आहेत पहा हँड्सचे. मुलांना हँड्सचे फिंगर्स काउंट करायला सांगायचे. पकडायला लावायचे हँड्सला. किती फिंगर्स आहेत काउंट कर सांगायचे. 7 फिंगर्स पकडून त्यांना काउंट करायला सांगायचं. विचारायचं काउंट कर किती नंबर्स आहेत म्हणून सांगायचे त्यांना. विचारायचं. पहा काउंट करूया इथं फिंगर्स. 1 2 3 4 5 6 7. 7 fingers are there. There are 7 fingers. There are 7 fingers. Next one आहे 8. 8 numbers. How many umbrellas there are? पाहून घेऊया किती umbrellas आहेत काउंट करूया. चला पाहू. 1 2 3 4 5 6 7 8. There are 8 umbrellas. There are 8 umbrellas. Next picture मध्ये क्यूब्स दिलेले आहेत. क्यूब्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8. There are 8 cubes. There are 8 cubes. Next one आहे how many cups there are? How many cups there are? काउंट करून घेऊया किती आहेत पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8. There are 8 cups. There are 8 cups. Next one आहे
हँड्सचे फिंगर्स दिलेले आहेत, काउंट करून घेऊया किती फिंगर्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. देर आर 8 फिंगर्स. देर आर 8 फिंगर्स. नेक्स्ट वन आहे 9 नंबर. पहा, फर्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला बॅट्स दिलेले आहेत. किती बॅट्स आहेत आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. देर आर 9 बॅट्स. देर आर 9 बॅट्स. नेक्स्ट पिक्चर मध्ये आहे क्यूब्स. किती क्यूब्स आहेत काउंट करायला लावायचं मुलांना. 1 2 3 4 5 6 7 8 9. देर आर 9 क्यूब्स. देर आर 9 क्यूब्स. पहा, नेक्स्ट पिक्चर मध्ये दिलेले आहेत बर्ड्स. किती बर्ड्स आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. देर आर 9 स्पॅरो. देर आर 9 स्पॅरो. नेक्स्ट वन आहे हँड्सचे फिंगर्स दिलेले आहेत. सगळे फिंगर्स काउंट करूया किती सांगितलेले आहेत पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. देर आर 9 फिंगर्स. देर आर 9 फिंगर्स. तर अशा प्रकारे मुलांना 1 to 9 इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे. त्यानंतर काउंटिंग पण करायला लावायचं आहे त्यांना. प्रत्येक ऑब्जेक्ट, घरातले काही वस्तू असतील, छोटे छोटे क्रेयॉन्स असतील किंवा पेन असतील किंवा पेन्सिल असतील, इरेझर असतील, काही पण कुठलेही ऑब्जेक्ट घ्या, मुलांना काउंटिंग करायला शिकवा. तर खाली नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. पहा काय सांगितलेलं आहे. काउंट द पिक्चर्स अँड सर्कल द करेक्ट नंबर्स ऑफ ऑब्जेक्ट. खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत, तर करेक्ट नंबरला काय करायचं आहे आपल्याला, सर्कल करायचं आहे. करेक्ट नंबरला काय करायचं आहे, सर्कल करायचं. चला तर पाहूया, काउंट करूया. 1 2 3 4 5. किती रोजेस आहेत, 5 रोजेस आहेत. किती रोजेस आहेत, 5 रोजेस आहेत. तर 5 रोजेस, 5 नंबर्सला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. 5 नंबरला काय करायचं आहे आपल्याला, सर्कल करायचं आहे. नेक्स्ट आहे पिक्चर लीफ. लीव्स किती आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7. 7 नंबर्सला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. 7 नंबरला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. नेक्स्ट पिक्चर आहे ट्रीज. किती ट्रीज आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3. देर आर 3 ट्रीज. देर आर 3 ट्रीज. 3 नंबरला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे काउंट अँड राईट द नंबर्स इन द बॉक्स. खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत, ते पिक्चर्स काउंट करून एकदम कोपऱ्याला एक बॉक्स दिलेला आहे अप्पर साईडला. तर त्या बॉक्समध्ये आपल्याला ते नंबर लिहायचं आहे. किती पिक्चर्स आहेत किंवा किती ऑब्जेक्ट्स आहेत ते काउंट करून तिथं आपल्याला नंबर लिहायचा आहे. चला तर काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. बॉक्समध्ये 9 नंबर लिहून घेऊया. नेक्स्ट वन आहे पिक्चर काउंट करूया, पाहून घेऊया. चला 1 2 3 4. बॉक्समध्ये अप्पर साईडला आपण 4 नंबर लिहून घेऊया. नेक्स्ट वन आहे पिक्चर काउंट करूया. 1 2 3 4 5 6. किती आहेत, 6 पर्सन आहे. मग इथं काय नंबर लिहायचं आहे, अप्पर बॉक्समध्ये 6 नंबर लिहायचं आहे. नेक्स्ट वन आहे ड्रॉ द पिक्चर्स इक्वल टू द गिवन नंबर. काही नंबर दिलेले आहेत अप्पर बॉक्समध्ये, तर ते नंबर्स यूज करून आपल्याला पिक्चर्स ड्रॉ करायचं आहे. तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता, तुम्ही ट्रायंगल ड्रॉ करू शकता, तुम्ही स्क्वेअर ड्रॉ करू शकता. काही ड्रॉ करून मुलांना त्या कुठला नंबर दिलेला आहे तोच नंबर तेवढेच नंबर घेऊन तिथे आपल्याला ते ऑब्जेक्ट ड्रॉ करायचं आहे. फर्स्ट बॉक्समध्ये दिलेला आहे 8. तर आपण इथं 8 ट्रायंगल्स ड्रॉ करून घेऊया. नेक्स्ट बॉक्समध्ये दिलेला आहे 5 नंबर्स. तर आपण इथं 5 सर्कल्स काढून घेऊया. किती सर्कल्स काढून घ्यायचे, 5 सर्कल्स काढून घ्यायचे. नेक्स्ट वन आहे 9. 9 मध्ये आपण काय काढून घेऊया, स्क्वेअर काढून घेऊया. काय काढून घेऊया, स्क्वेअर काढून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे काउंट द बीड्स अँड राईट द नंबर्स. बीड्स काउंट करा अँड नंबर्स काय करून घ्या, काय करा म्हणलेलं आहे, लिहून घ्या म्हणलेलं आहे. बॉक्समध्ये इथं लिहिण्यास सांगितलेलं आहे. काउंट करत 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 नंबर्स हे रिपीटेड
लिहून घेण्यास सांगितलेलं आहे, ते तुम्ही मुलांना घरी घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द पार्क्स अँड काउंट द पिक्चर अँड राईट देअर इन अ स्पेस. तर खालचं पिक्चर ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे आणि काही पिक्चर्स आजूबाजूला दिलेले आहेत, ते पिक्चर्स आपल्याला काय करायचे आहे, तिथं काउंट करायचे आहेत आणि त्यांचे नंबर्स त्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, ट्रीचे पिक्चर्स इथं काउंट करून सांगितलेले आहेत. किती ट्रीज आहेत पहा, 1 2 3 अँड 4. 4 ट्रीज आहेत म्हणून इथं नंबर दिलेला आहे 4. चला तर पाहूया गेटचं पिक्चर दिलेलं आहे. किती गेट्स आहेत इथं, 1 गेट आहे. किती गेट्स आहे, 1 गेट आहे. नेक्स्ट वन आहे फ्लावर पिक्चर. फ्लावर्स किती आहेत काउंट करून घेऊया, 1 2 3 4 5 6 अँड 7. किती आहेत, 7 आहे. नेक्स्ट वन आहे गर्ल्स. किती गर्ल्स आहेत गार्डनमध्ये, काउंट करून घेऊया, पाहूया, 1 2 3 4 अँड 5. 5 गर्ल्स आहेत. किती गर्ल्स आहेत, 5 गर्ल्स आहेत. नेक्स्ट वन आहे स्लायडर. किती स्लायडर आहेत आपण ते पाहून घेऊया, 1 अँड 2. किती स्लायडर आहेत, 2 स्लायडर आहेत. तर बॉक्समध्ये आपण 2 नंबर लिहून घेऊया. नेक्स्ट वन आहे स्विंग म्हणजे झोका. किती झोके आहेत गार्डनमध्ये, 1 2 3. किती आहेत स्विंग्स, 3 स्विंग्स आहेत. बॉक्समध्ये किती नंबर लिहायचे आहे, 3. बर्ड्स आहे. नेक्स्ट पिक्चर आहे बर्ड्स किती आहेत पहा, काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8 9. देर आर 9 बर्ड्स. किती बर्ड्स आहेत, 9 बर्ड्स. बॉक्समध्ये आपण 9 नंबर लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट वन आहे बटरफ्लाय. काय आहेत, बटरफ्लाईज. किती बटरफ्लाईज आहेत काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7 8. किती बटरफ्लाईज आहेत, 8 बटरफ्लाईज आहेत. नेक्स्ट वन आहे बलून्स. किती बलून्स आहेत, 1 2 3 4 5 6. देर आर 6 बलून. त्यानंतर बॉईज. गार्डनमध्ये किती बॉईज आहेत काउंट करा, 1 2 3 अँड 4. किती बॉईज आहेत, 4 बॉईज आहेत. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे पिक्चर्स घेऊन, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स घेऊन मुलांना काउंटिंग करायला सांगून बॉक्समध्ये नंबर्स लिहायला सांगू शकता. तर अशा प्रकारे लेसन संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.